महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण महोत्सवात जनसागराचा महापूर, लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनी लुटला कलेचा आनंद। उरणमध्ये संस्कृतीचा जागर, उरण महोत्सव 2026 उत्साहात संपन्न। आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाचा भव्य सोहळा। उरणमधील कला, संस्कृती आणि महिलांच्या कर्तृत्वाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारा उरण महोत्सव 2026 मोठा धुमधडाक्यात पार पडला। आमदार महेश बालदी मित्रमंडळ आणि अस्तित्व महिला सक्षमीकरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 7 आणि 8 फेब्रुवारी NI हायस्कूल उरणच्या मैदानावर आयोजित या महोत्सवाने उरणकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। 2 दिवसीय महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे उरणकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद। महोत्सव पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी नृत्य, गायन आणि कलाप्रेमींनी दोन्ही दिवस लक्षणीय गर्दी केली होती। केवळ तरुणच नाही तर लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वजण या सोहळ्यात तल्लीन झाले होते। उरणच्या प्रत्येक गल्लीतून आलेल्या या नागरिकांनी या महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। खाद्यपदार्थ, हस्तकला आणि घरगुती वस्तूंचे स्टॉल्स यावर ग्राहकांची झुंबड उडाली होती। मनोरंजनात्मक कार्यक्रमात लावणी, ऐतिहासिक नाट्यप्रयोग, सोलो डान्स, ग्रुप डान्स आणि गायनकला अशा विविध कलांचे सादरीकरण पपन पाटील आणि अतिश पाटील यांच्या सूत्रसंचालनाने अधिकच रंगतदार झाले। या महोत्सवाचे आणखीन एक मुख्य आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा करण्यात आलेला गौरव। उरण गौरव पुरस्कारासह अनेक मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यसम्राट आमदार महेश बालदी व सौ नीता महेश बालदी व त्यांची कार्यकारिणी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी संपन्न झाला। महोत्सवाच्या नियोजनात संपूर्णा थळी, रजनी कोळी, जान्हवी पंडित, पूनम पाटेकर, सानिका कदम, हेमा गरत यांच्यासह अस्तित्व संस्थेच्या सर्व सभासदांनी अहोरात्र परिश्रम घेतले। यावेळी आयोजित लकी ड्रॉमधील आकर्षक बक्षिसांनी महोत्सवाची रंगत वाढवली। उरणच्या मातीतील कला आणि महिलांच्या जिद्दीचा हा आविष्कार खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला। आबालवृद्धांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि कलाकारांना मिळालेली दाद हेच या महोत्सवाचे खरे यश आहे। आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा सोहळा उरणकरांच्या आठवणीत कायमचा सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।